आपण सध्या आहोत प्रभाग क्रमांक 29 नरसरा हुडकेश्वर या प्रभागामध्ये, जिथे आपण काही दिवसाआधीच ग्राउंड रिपोर्ट घेतला होता, ज्याच्यामध्ये अनेक लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। त्यानंतरच आपण इथे आलो आहे आणि आपल्यासोबत आहेत मीनाक्षी पाटील, ज्या इथून भारतीय जनता पार्टीच्या तिकीटवर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे। त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि त्यांच्याकडनं त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत की भविष्यात जर त्या इथल्या नगरसेवक झाल्या तर त्यांचा काय मोटो असणार आहे, कशा प्रकारे त्या काम करणार आहे, सोबतच त्यांचा रोड मॅप काय असणार आहे। मॅडम, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर। सर्वात आधी तर तुम्ही सांगा की आज जे तुमचा प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 29, काय स्थिती होती आधी या प्रभागाची आणि कशा प्रकारे यांचा विकासासाठी तुम्ही आपला हातभार लावला? नमस्कार, मी मीनाक्षी सिद्धार्थ पाटील, प्रभाग क्रमांक 29 हुडकेश्वर नरसाळा अंतर्गत ह्या ठिकाणी बरेचसे कामं असे पेंडिंग पडले होते, जसं रोड, रस्ते, गटर, जे गटरवरचे चेंबर नव्हते आणि लाईट नव्हत्या, खूप अंधार राहायचा आणि ह्या सगळ्या अडचणी बऱ्याचशा होत्या आणि त्या नागरिकांना घेऊन त्या संबंधित नागरिकांनी घेऊन माझ्याकडे अर्ज आले आणि त्यांनी त्यानुसार आपल्याला आणि बावनकुळे साहेबांना विनंती केली की ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर आपल्याला कामं करायची आहेत। त्याप्रमाणे मी ते अर्ज घेऊन साहेबांकडे गेली आणि या ठिकाणी हुडकेश्वर नरसाळा अंतर्गत मी जवळजवळ नवीन इलेक्ट्रिक पोल बसवण्यात आले। त्यामध्ये हे 34 इलेक्ट्रिक पोल लावले आहे नवीन। तसेच जी आपण गटर लाईन पाहत आहेत, जी एक अत्यंत बिकट अवस्थेत होती, त्या ठिकाणी लहान मुलांना घेऊन वगैरे कोणतीही एखादी दुर्घटना होऊ शकत होती आणि त्यांचा एक चांगला विचार करून त्या ठिकाणी ते जे गटर लाईनचे चेंबर्स आहेत त्याचे झाकण वगैरे लावून हे आपण ते दुरुस्त करून देण्यात आलेले आहे। तसंच ह्या ठिकाणी आपण पाहता, या ठिकाणी जिथे उभे आहेत आपण, हा जो गार्डन भाग आहे तो डेव्हलपमेंट केलेला आहे। या ठिकाणी ग्रीन जिम लावलेला आहे, क्रॉसफिट जिम लावलेले आहे। तसेच या ठिकाणी जवळजवळ 9 ठिकाणी आपण हे क्रॉसफिट जिम हे माननीय बावनकुळे साहेब यांच्या विशेष निधी अंतर्गत केलेले आहेत। त्या ठिकाणी मुरुम भरून वगैरे ते ग्राउंडसुद्धा डेव्हलपमेंट करण्यात आले आहेत। परत त्याच्यावरती लहान मुलांना खेळण्याकरता त्यांचे लहान मुलांचे इन्स्ट्रुमेंट लावून देणार आहोत। परत या ठिकाणी अति तात्काळ पावसाळी नाली आपण करून दिलेली आहे, ज्या ठिकाणी म्हणजे कमरेपर्यंत पाणी भरून राहायचं आणि ते पाणी जायला मार्ग नाही राहायचा, अशा ठिकाणी आपण ती अति तात्काळ 2 दिवसामध्ये माननीय बावनकुळे साहेबांच्या अंतर्गत ती पावसाळी लाईन टाकून दिलेली आहे। त्याचप्रमाणे इथे आपण पाहत आहात की नागरिकांना बऱ्याच समस्या आहेत की एखादं रोडवरचं जे नाल्यावरचं पाणी वाहत आहे वगैरे, तर त्यासाठी STPची नालेसुद्धीचं पण काम आता सुरू झालेलं आहे। त्यामुळे बराचसा दिलासा मिळत आहे नागरिकांना। आणि ह्या ठिकाणी सूर्योदय नगर इथे पावसाळ्यामध्ये खूप अति पाऊस झाला होता आणि तिथे पूरस्थिती निर्माण झाली होती। त्या पूरस्थितीमध्ये मला लोकांनी कॉल केले आणि त्यांच्या घरी जाऊन मी व्हिजिट दिली आणि पाहायला अत्यंत बिकट अवस्था होती। त्यांच्या घरामध्ये भरपूर सामानाचं, अन्नधान्याचं नुकसान झालं होतं, तर त्याची पाहणी केली व त्या ठिकाणी त्या लोकांना तिथून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आणि त्या लोकांचं जे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यासाठी आपण शासनाकडून त्यांना प्रत्येकी नागरिकांना 10,000 रुपये हे त्यांना आपण शासनामार्फत मिळवून दिलेले आहेत। आपल्या प्रभागामध्ये अनेक जे आहे प्रगतिशील क्षेत्र आहे, आपलं अजून विकास बाकी आहे। तुमचं काय विजन असणार आहे भविष्यामध्ये, की काय तुम्ही नेमका या प्रभागाचा विकास करणार आहात? या ठिकाणी सूर्योदय नगर येथे होऊनच पोहरा नदी असल्यामुळे त्या ठिकाणी पोहरा नदीचं पाणी हे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वस्तीमध्ये येतं आणि त्या वस्तीमध्ये आल्यामुळे नागरिकांचे खूप नुकसान होतं आणि पोहरा नदीला एक संरक्षण भिंत बांधणार आहोत आणि त्याचं काम सुरूही आहे। तर त्याप्रमाणे मला असं वाटतं की त्या पोहरा नदीचं काम लवकरात लवकर कसं पूर्ण होईल त्याकडे माझं विशेष करून लक्ष राहील असं माझं मत आहे। तसंच या आपल्या हुडकेश्वर नरसाळा अंतर्गत वाचनालय आपल्याला बांधायचे आहे की जेणेकरून जे गरजू विद्यार्थी आहे त्यांना अभ्यास करण्याकरता एक पोषक आणि एक चांगलं वातावरण निर्माण होईल आणि त्या पोषक वातावरणातून ते पुढे जातील आणि प्रगती करतील, हा एक माझा विजन आहे। आणि तसंच या ठिकाणी ज्या मुलं आहेत, तरुण मुलं आहेत, याकरता गार्डन बांधून देऊन या ठिकाणी कसं त्यांच्या खेळण्यासाठी क्रीडा साहित्य उपलब्ध करून देता येईल आणि त्यांचा शारीरिक विकास चांगला होईल, ह्याकडे माझा विशेष कल राहील। अजून अनेक कामं व्हायची आहेत, सोबतच जो आहे हा प्रगतिशील जो आहे
आहे, क्षेत्र दिसतं आहे, ते अजून अनेक कामं होऊ घातली आहे. तर पुढे कुठले कुठले जे कामं आहे ते व्हायला पाहिजे आणि तुम्ही त्यासाठी काय करू इच्छिता जर तुम्ही भविष्यात नगरसेवक झालात? आपल्या ह्या ठिकाणी हुडकेश्वर नरसाळा अंतर्गत सूर्योदय नगरच्या इथे पोहरा नदी जवळच अटॅच आहे आणि ह्या ठिकाणी सर्वात मोठी समस्या ही पोहरा नदीला घेऊन येणारं जे पावसाचं पाणी आहे ते लोकांच्या घरामध्ये घुसतं आणि त्या घरामध्ये घुसल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि नागरिकांचे हाल होतात. मला असं वाटतं की त्यासाठी आपण बावनकुळे साहेब सगळे मान्यवर इथे त्याच्यासाठी प्रयत्न करतच आहे, ती भिंत बांधतच आहोत, पण अजून ते काम पूर्ण व्हायचं आहे, काम प्रगतीपथावर आहे. तर मला असं वाटतं ते काम मी त्या लवकरात लवकर करून नागरिकांना त्यापासून एक मोठा दिलासा देईल असं माझं मत आहे. लोकांचा कसा पाठिंबा तुम्हाला वाटतो आहे? लोक काय विचार करतायत तुमच्या बाजूनी? तुम्ही अनेक काम केलं आहे, लोकांनी तुमच्याबद्दल पण चांगल्या गोष्टी बोलल्या आहे आमच्या कॅमेऱ्यासमोर. तर लोकांचा पाठिंबा तुमच्यासोबत कसा आहे असं तुम्हाला काय वाटतं? या ठिकाणी कसं आहे की ज्या समस्या होत्या ते लोकांच्या पर्यंत लोक ते माझ्यापर्यंत घेऊन येत होते आणि त्यांना कुठे मनामध्ये एक विश्वास होता की नाही की आपण जर पाटीलताईकडे गेलो तर आपली कामं पूर्ण होतील आणि त्याप्रमाणे मी हे कामं पूर्ण करून दिले आणि हे मी सिद्धही केलेलं आहे माझ्या कामामधून. तर त्यामुळे नागरिकांचा एक दृढ निश्चय होता आणि त्यांना एक ठाम मतही होतं की नाही की आपण कोणतंही काम आपल्या ताईंकडून पूर्ण होतं, त्यामुळे आपण ताईंकडेच जावं आणि ते काम पूर्ण करावं आणि या येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये ताईंनाच तिकीट मिळण्यात यावं असंही नागरिकांचंही मत आहे आणि त्यांना एक निश्चयही आहे की बाबा ताईंना जर आपलं निवडून दिलं तर ताई नक्कीच आपले अजूनही अधिक जोमाने कामं करतील, हे त्यांना अधिक दृढ निश्चय आहे. ठीक आहे. मग तुम्ही कामं केले, प्रभागामध्ये फिरता सुद्धा, लोकांच्या भेटीगाठी घेता, सोबतच विकास तुम्ही अनेक बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून अनेक विकास कामे सुद्धा करून आणली आहे आणि आता जे आहे सध्या नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी अनेक पक्षांचे जे पक्ष यामध्ये उभे होणार आहे त्यांच्या मुलाखती सुरू आहे. तुम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टीकडनं जे आहे मुलाखत दिली आहे. तुमच्यासारखे अनेक क्षेत्र आहे ते सुद्धा इथे इच्छुक आहे निवडणूक उमेदवारी मिळवण्यासाठी. मात्र आता भारतीय जनता पार्टीने जर तुम्हाला तिकीट दिली नाही तर तुमचं काय विजन असणार आहे, म्हणजे तुम्ही काय विचार करता नंतर? सर्वप्रथम मला भारतीय जनता पार्टीवर पूर्णपणे विश्वास आहे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय आपले गडकरी साहेब, तसेच माननीय बावनकुळे साहेब या आणि तसेच या जे BJP पक्षातले सर्व श्रेष्ठी जे पक्षश्रेष्ठी आहे त्यांच्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. तसंच मागच्या काही सभेमध्ये माननीय गडकरी साहेबांनी सांगितलं होतं की जे आपण उमेदवारांना तिकीट देणार आहेत हो त्यांच्या कोणत्या म्हणजे पक्षाकरिता आणि पक्षांच्या कामाला घेऊन जो विकास केलेला आहे ते पाहून, त्यांचा विकास पाहून आणि आतापर्यंत भारतीय जनता पार्टी हे फक्त विकासाच्या कामांना घेऊनच वोटिंग मागत आहे.